इथपर्यंतच्या प्रवासात खूप चढ उतार आले, पण मिळून सगळ्या संकटावर मात केली आणि आयुष्यातील सगळ्यात गोड स्वप्नाला साकार केलं. एका गोड बाहुलीचे आई बाबा झालो, याहून मोठं सुख कोणतं असावं. आणि ही छोटी बाहुली आमच्या आयुष्यात येऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. इहुलीशी माझी बाहुली बघता बघता मोठी होत चालली आहे. आम्ही मात्र तिच्या सोबत प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करत आहोत. तिचे नखरे वाढतायत, पण तिचे सगळे लाड पप्पा मात्र हौसेने पुरवतायत. तिला बघता बघता एक दिवस सरत चाललाय, पण तिच्या सोबतचे गोड क्षण धरून ठेवण्याचा प्रयत्न चालूच आहे. कधी कधी असं वाटतं आयुष्य आहे तिथेच थांबावं. पहिल्यांदा तिला जेव्हा बघितलं, विश्वासच बसत नव्हता. आम्ही बघितलेलं स्वप्न स्वामींच्या आशीर्वादाने सत्यात उतरलं होतं. आणि तिच्या जन्माच्या आधीच आम्ही तिचं नाव समर्था ठेवलं. आणि ही स्वामींची समर्था आमच्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलाने आली आणि आमच्या आयुष्यातील सगळी दुःख बाजूला सारली. तिच्या येण्याने आमचा छोटासा संसार पूर्ण झाला. बिनधास्त वावरणारे आम्ही दोघे इहुल्याच्या जीवाचा विचार करून पूर्ण बदलून गेलोय. जबाबदारी पार पाडतो आई बाबा झाल्याची. आयुष्यात काय कमवलं असेल ना, तर ही गोड बाहुलीच आहे जी आमचं नशीब बदलाय आलेली आहे. ह्या चेहऱ्याच्या हसण्यामध्ये आमचं सगळं दुःख हरण्याची शक्ती आहे. तिचा जन्म जणू काही जगण्याची दिशाच ठरवू लागलाय. तिच्या प्रेमामध्ये आम्ही दोघे एवढे गुंतू लागलोय की आम्हाला आमचंच भान उरत नाही. आमचं सगळं जग तिच्या अवतीभोवतीच फिरत आहे आणि ही छोटीशी बाहुली बघता बघता मोठी होत चालली आहे. तिच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण आमच्यासाठी अमूल्य आहे. असे म्हणतात आई बापाचं मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असावं लागतं, तेव्हा कुठे जन्माला मुलगी येते पोटी. या जन्माचं तर माहित नाही, पण मागच्या जन्मीनं नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार. ही एवढी गोड लक्ष्मी सारखी मुलगी आमच्या पदरी आहे आणि तिच्या चेहऱ्यावर कायम हसू राहण्यासाठी आम्ही दोघे आमचं आयुष्य पण पणाला लावू शकतो. आणि स्वामींना एकच प्रार्थना आहे, तिच्या चेहऱ्यावरचं हसू ना असंच राहावं कायम.